श्री स्वामी समर्थ मैत्रिणी, आज मी इथं सुकी बटाट्याची भाजी केलेली आहे. तर त्यासाठी लागणारं साहित्य तयार करून घेऊया. तर मी इथं बटाटे घेतलेले आहेत. तर आता हे स्वच्छ धुवून घेतलेत बटाटे. आता आपण हे कुकरमध्ये टाकून घेऊयात. तर मी इथं कुकरवर टाकले, त्यामध्ये आता पाणी घालायचं आहे. तर इथं मी पाणी घालून घेतलं आहे. आता आपल्याला कुकरचं टोपण बंद करून गॅसवर शिजून द्यायचे आहे 3 शिट्ट्या होईपर्यंत. तर आता आपले बटाटे शिजलेले आहेत. तर आता हे बाहेर काढून घेऊया. थंड झाल्याच्या नंतर याच्यावरची साल काढून घ्यायची आहे. मी तर पूर्ण साल काढून घेतली आहे. आता हे बटाटे छोटे छोटे कट करून घ्यायचे आहे. तर इथे मी पूर्ण बटाटे कट करून घेतलेले आहेत. आता फोडणीसाठी लागणारं साहित्य घेतलं आहे. मी तर 10 ते 20 मिरची घेतलेली आहे, छोटी मिरची. थोडे शेंगदाणे घेतलेत, कोथिंबीर, लसूण. तर आता लसूण, कोथिंबीर आणि मिरची आपण कुटून घेऊया. त्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे. इथं अर्धा मोठा चम्मच मीठ घेतला आहे. तर आपण मिरचीचा ठेचा बनवून घेतला. आता त्यामध्ये शेंगदाणे घालून मोठे मोठे कुटून घ्यायचे आहेत. तर बघू शकता मी कसं मोठे मोठे शेंगदाण्याचा ठेचा ते कूट घालून बनवलेला आहे. तर आता आपण गॅसवर कढई ठेवली आहे फोडणीसाठी. त्यामध्ये मी 2 पळी तेल घातलं आहे. आता त्यामध्ये मोहरी घालून घेतली. त्यामध्ये आता जिरे घालायचे. आता आपल्याला कढीपत्ता टाकून घ्यायचा. आता मी ठेचा टाकून घेतला आहे. तर त्यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे. तर मी इथं पाऊण चमचा हळद घातलेली आहे. तर पूर्ण आता ठेचा परतून घ्यायचा आहे 2 मिनिट, जास्त नाही परतायचा. आता यामध्ये आपण बटाट्याचे कापलेले तुकडे घालून घेऊया. तर मी तर पूर्ण बटाट्याचे तुकडे घालून घेतले आहेत. हे आपल्याला छान आता मिक्स करून घ्यायचे आहेत. तर बघू शकता मी इथं मिक्स करून घेत आहे. तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मी तर बटाटा आता मिक्स करून घेतलेला आहे. तर आपल्याला आता 5 मिनिट मीडियम गॅसवर बटाटा ठेवायचा आहे. आता त्यामध्ये थोडंसं मीठ घातलं आहे, पाव चमचा, कारण ठेच्यामध्ये पण आपण मीठ घातलेलं होतं. तर आता हे मीठ पूर्ण मिक्स करायचं आहे आपल्याला. आता हे 5 मिनिट आपल्याला मीडियम गॅसवर बटाटा ठेवायचा आहे. तर आता आपलं बटाटा पूर्णपणे तयार झालेला आहे. तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.